लोकसभा निवडणूक यवतमाळ वाशिम मतदारसंघात 62.87% मतदान। राडेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान। सन 2019च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या मतदानात एकूण 62.87% मतदान झालेत। सर्वाधिक 68.96% मतदान राडेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत वाढ झाली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 19,40,916 इतके मतदार होते। त्यात पुरुष 10,02,400 तर महिला वर्ग 9,38,452 तर इतर 64 मतदारांचा समावेश आहे। मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12,20,189 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यात पुरुष मतदार 6,55,658 महिला मतदार 5,64,508 तर इतर 23 मतदारांचा समावेश आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे। वाशिम विधानसभा मतदारसंघ 2,15,948 मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदारांच्या ही टक्केवारी 60.56% इतकी आहे। कारंजा मतदारसंघात 1,87,042 इतके मतदान झाले। मतदानाची टक्केवारी 60.98 इतकी आहे। राडेगाव मतदारसंघ 1,93,973 मतदान तर टक्केवारी 68.96%। यवतमाळ मतदारसंघ 2,12,484 मतदान तर टक्केवारी 59.46%। दिग्रस मतदारसंघ 2,20,006 मतदान टक्केवारी 66.61। तर पुसद विधानसभा मतदारसंघात 1,90,736 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी 61.79% इतकी आहे। सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 19,16,185 इतके मतदार होते। त्यापैकी 11,74,824 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता। मतदानाची ही टक्केवारी 61.31% इतकी होती। मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे।